तर हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये। ठाण्यातील उपवन तलाव आहे, तिथे संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू आहे। तारीख आहे 11 तारखेपासून हा चालू होतोय, ते 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत चालू आहे हा। तर असे एक्झिबिशन इकडे चालू आहे। एक्झिबिशन नाही बोलता येणार ह्याला, उपवन फेस्टिवल, संस्कृती आर्ट फेस्टिवल असं बोलतात। आणि हा बघा तुम्ही, हा गेट आहे याचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असं त्यांनी राम मंदिरचं इथे आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे। हा गेट आहे आणि इथे बाहेरच असे सगळे वस्तू विकण्यासाठी इथे बसलेले आहेत। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे या संस्कृती आर्ट फेस्टिवल मध्ये, एक्सप्लोर करूया। त्यानंतर इकडे अशी सगळ्या पूर्ण रोडवरती उपवन तलावाच्या आसपासच्या परिसरात पूर्ण त्यांनी लाइटिंग केली आहे। आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इथे एंट्रीला जसं महाराजांची मूर्ती ठेवली आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी। बघू शकता तुम्ही, सगळे इकडे फोटो वगैरे काढतायत आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांची। आणि त्याच्या बाजूला पण त्यांनी हा मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर हा बघा, हा त्यांचा इकडे हा मिनी स्टेज आहे मुद्रा, आणि इकडे असे शो चालू असतात। आणि बघू शकता इकडे प्रेक्षक लोक पण खूप आहेत बघायला आलेले। त्यानंतर इकडे असा हा बुक स्टॉल आहे त्यांचा। त्यानंतर इकडे हे प्रजापती ब्रह्मकुमारी, इकडे हे असं त्यांचा एक स्टॉल लावलेला आहे। आणि ही ब्रह्मकुमारी इथे बसली ओरिजिनल आहे। हे बघा, इकडे असे हे खूप सारे स्टॉल आहेत आणि हा पूर्ण रोड इथे गाड्या वगैरे बंद करतात या रोडवरती 3-4 दिवसासाठी। आणि इकडे पूर्ण एंड पर्यंत स्टॉल लागले। तर हे स्टॉल आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल। आणि आज आपण बघणार आहोत संस्कृती आर्ट फेस्टिवल कशा प्रकारे असतं आणि काय काय असतं या संस्कृती आर्ट फेस्टिवल मध्ये। इथे उपवनला काय काय असतं ते आज आपण इथे तुम्हाला दाखवणार आहेत। त्यानंतर हा इकडे पण असा एक स्टेज आहे, असे खूप इथे मिनी स्टेज बनवलेले आहेत। आता हे ओडिसा वरून आलेले आहेत आणि ह्यांचा इथे स्टेज शो आहे हा। त्यानंतर इथे असे सेल्फी स्टँड बनवलेले आहेत त्यांनी, लोक याचा आनंद घेत आहेत, खूप फोटोज काढतायत। असा हा इकडे एक सेल्फी स्टँड आहे, असे त्यांनी खूप सेल्फी स्टँड आणि असे हे सेल्फीसाठी त्यांनी खूप असे बनवलेले आहेत इकडे। त्यानंतर इकडे पण असा हा एक त्यांनी कॅमेराचा हा सेल्फी साठी, फोटो काढण्यासाठी इथे ठेवलेला आहे। आणि त्यांनी असे प्रत्येक इकडच्या झाडावरती असे बटरफ्लाय लावलेले आहेत, ते खूप सुंदर दिसत आहेत इकडे। त्यानंतर इथे पण एक त्यांनी फोटो काढण्यासाठी असं हे बनवलेलं आहे इकडे स्टेज। त्यानंतर इकडे पण त्यांनी असं फनफेअर आहे छोटस, बघूया आपण आतमध्ये जाऊन। त्यानंतर इकडे असे लहान मुलांची ही गाडी वगैरे आहे आणि इथे लहान मुलांचे असे गेम्स आहेत। त्यानंतर इकडे असे फूड स्टॉल आहेत खूप सारे, या बाजूला पूर्ण फूड स्टॉल आहेत। त्यानंतर इथे पुढे आल्याच्या नंतर इकडे पण एक फनफेअर आहे, गेम झोन। इकडे पण काय काय ते आपण आतमध्ये जाऊन बघूया। ते बघा, इकडे पण असे गेम झोन मध्ये हे इकडे असे सगळ्या प्रकारचे गेम आहेत या साईडला, आणि या साईडला सगळे फूड काउंटर आहेत। हे बघा, इकडे असे राईड आहेत या छोट्या छोट्या। त्यानंतर हे इकडे असा हा एक गेम आहे। त्यानंतर ही इथे बोट आहे, इकडे आकाश पाळणा आहे। तर असं काहीच फनफेअर आहे इकडे। त्यानंतर ही इकडे एक एंट्री आहे, इकडे त्यांनी असं बनवलेलं आहे। इकडे हा तरंग स्टेज आहे, इकडे पण स्टेज परफॉर्मन्स होतात। तर बघूया आतमध्ये जाऊन आपण। हे बघा, इथे हा बघा असा हा उपवन तलावाचा व्ह्यू दिसतो इकडनं। आणि हा बघा, इकडे हा स्टेज शो चालू आहे।
त्यानंतर इथे ना असा उपवन तलावाचा व्ह्यू दिसतो आणि इथे तलावाच्या मध्येच असा तरंग हा स्टेज बनवलेला आहे आणि इकडे त्यांचा स्टेज शो चालू असतो. खूप सारे प्रेक्षक मंडळी इथे बसलेले आहेत बघण्यासाठी. त्यामुळे रामाचं हे अत्यंत पॉप्युलर भजन मी आपल्या समोर. त्यानंतर इथे पूर्ण उपवन तलावाच्या गोल भोवती पूर्ण असं त्यांनी लाइटिंग केलेली आहे. पण सगळे इकडनं पूर्ण तुम्हाला तलावाचा व्ह्यू दिसतो. त्यानंतर हे इथे वारली कलाकार आहेत, त्यांचे पण असे इथे नृत्य चालू आहेत. तर अशा प्रकारे आपण आज संस्कृती आर्ट फेस्टिवल बघितलं. इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोग्राम आहेत आणि इथे काय काय प्रोग्राम आहेत ते आज आपण इथे एक्सप्लोर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.